मन लावून ताप काढता म्हणू उद्या सुट्टी आहे. किती वाजता आहे तुला सकाळी घराडे? आवाज कमी किती होता? काय नाही थांब जरा. तू खाव्या काय पाणी? माता घेत म्हणून टेबल देऊ बसा. अजून किती आहे बघ. माकडला काय दुसरा आणलं. नमस्कार मंडळी, मी शैलू मिस्त्री SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मंडळी आज आमच्याकडे म्हाळ घराडे सगळी म्हाळाची तयारी चालू आहे. तुम्ही रात्री मगाच्या याच्यात व्हिडिओत बघितला असाल. आणि आता मी पावनादेवी मंदिरात दर्शन घेऊ, देवपूजू. तर माझ्यासोबत आता तू आणि सुशांतच्या डोळ्यातनं पाणी येतं कारण ऊन खूप लागता. चला तर मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. तर आज म्हाळाचा पूर्ण व्हिडिओ बघू घालतो. म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नको, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज म्हाळा येवा दुपारी. हां हां शुक्रवारी होतो. शुक्रवारी हा हो यांनी सांगू नाही. होय रे सांगू ना तुम्ही. तसं साफ कर तू. अक्षर आतमध्ये म्हणजे पाऊस जास्त असल्यामुळे ना विहिरीत पाणी पण खूप आहे. त्याच्यामुळे दोरीची काय गरज नाही. छोटीशी ह्या अकडे बाहेर घे विहिरीच्या. बघ लांब घे. थई गेलो. चला हळूहळू घे. हळूहळू घे.
सगळं पाणी घालवा. घासून घे रे सुशांत, नुसतं पाणी नको घालू. धरूक स्पेशल माणूस आणल्या ना जात त्या. सुशांत शिकान ठेवा कसा करता तो. तू पण धरूक कोणतरी या नाही तर. लाव अगरबत्ती. त्या फुल पडला विमानातली चपूर नव्हतं. चला रे मंडळी, देवपूजा तर झाली आमची. आता घरात चालला. काका जेवणासाठी केळीची पानं साफ करून ठेवतात पुसून विसून व्यवस्थित, कारण म्हाळात केळीचीच पानं लागतात जेवण करांका. म्हाळासाठी कमसे कम 5 भाज्या लागतातच. ही भोपळ्याची भाजी आणि हा अळूचा फतफता करतात. आणि वड्यासोबत काळ्या वाटाण्याचा सांबारा. रात्रीपासून वाटापत लावता, बाकी काय कामच करत नाही. नाही दिलं आणलं दुसरं. किती होईल बघ ना आई, सगळी चिरू काय वाटाटी नको, सगळी नको. मंडळी म्हाळासाठी वडे लागतातच आणि आता वड्याचं पीठ भागवतात वडे करूच्यात. काकीनं आता वाटाणा बटाट्याची भाजी करू घेतल्या ना. आता काय करतो? आता कारल्याची भाजी. किती भाजी लागतात ते? 5 ना? काय भाजी करूची? आमच्याकडे बोलू काय होता हिरवं करू. काय खडे एका मुसलमान चारकुळात ही कसली भाजी? अळूची फतफता. म्हणजे अळूचा फतफता. नारायणाय नमः, माधवाय नमः. हातावर पाणी घेऊन खाली सोडा. गोविंदाय नमः. डोळ्याला पाणी लावा. विष्णवे नमः. म्हणा ओम ओम भूर्भुवस्व तत्स. पीठ मळा. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, विक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः.
पद्मनाभायन्मा दामोदरायन्मा संकर्षणायन्मा प्रद्युम्नायन्मा अनिरुद्धायन्मा रोक्षयायन्मा सूर्य म्हणजे केवढा आहे तो. ही आपली पृथ्वी 1/4 आहे आणि 1/3 सगळं पाणी आहे. म्हणजे रुपयातला 4 आणे पृथ्वी आहे आणि 12 आणे पाणी आहे. माती आणून त्याला चेचून त्याचा गणपती बनवला आणि त्यामध्ये प्राण येतो खडजी करून. तसा आज त्याच्याकडे प्राण आलेला आहे. म्हणजे तुमचे यशवंत त्यांच्यामध्ये प्राण आहे. ठेवल्यानंतर झाला दुसरा पिंड पितामह आजोबांचं नाव गंगाराम नामना इदन्न मम पिंड मम स्वदाहा. चला 3 नंबर प्रकृतामह दापू नामना इदन्न मम पिंड मम स्वदाहा. चला का आता त्या बाजूला पिंड स्वदाहा. जयवंती झाली, आई झाली. आता आजीचं नाव सुलोचना नामना इदन्न मम पिंड मम स्वदाहा. चिकटून लावा ना त्याला. सुलोचना झाली. आता पणजेचं नाव नाही माहिती? मला माहिती आहे ना. या गंगा यमुना गोदावरी सिंधू सरस्वती कावेरी जलस्मिळन स्वदा. एवढ्या ह्या ज्या आता नद्याने म्हटल्या ना त्या भारतामध्ये सुंदर पवित्र अशा आहेत आणि त्यांची ही नावं आहे. मुलगी वागली का विचारणं हे माझं काम. 2 झालं. आता तुमच्या किती वर्षाची ग्रामदैवत कुलाचार देवतेनो, त्याचप्रमाणे सुतारवस देवतेनो, त्याचप्रमाणे नांदिया महाराजा देवतेनो, त्याचप्रमाणे विश्वकर्म देवतेनो आणि प्रत्यक्ष जगदंब पावणादेवी माते आणि पितराणो. आजच्या या शुभदिनी पितृपक्षातील या द्वादशी तिथीला रविवासर अशा या शुभदिनी आज या इथे यशवंत यांचं हे महालय श्राद्ध 4ही भावंड आणि 2 बहिणी यांच्या उपस्थितीत हे त्यांनी आज आपल्या स्वगृही सत्पात्री पिंडदान मम कार्य केलेलं आहे. यशवंत यांची आई आजी पणजी, त्याचप्रमाणे वडिलांचे भाऊ बहिणी, त्याचप्रमाणे आजोबांचे भाऊ बहिणी, पणजोबांचे भाऊ बहिणी आणि घरातील गेलेली ही जी पित्र आहेत त्या पित्रांबद्दल त्यांनी अखंड त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभण्याकरिता सत्पात्री पिंडदान मम कार्य केलेलं आहे. हे सर्वप्रथम देवतेनो आपल्या चरणी रुजू करून घ्या. पितरांनो आपल्याही चरणी हे रुजू करून घ्या. काय अहो तुम्ही येते का टिकू नको मांडीवर करतो काम करता तो आता मांडकडे तुझी मांडकडे कर होतो तुझी वाढ उडू नको. माका आणलं सांगते भजी करताना म्हणून. मग होता तू घरातच होते काही गेलंय ना. कधीपासून मी तळतोय का तुझं पत्त्यात नाही आपले एकच रावला ना तुझा. बाकी सगळं आला. ह्या काय करता? हा अवळचाच फतफता रावला. तेव्हा भाजी काय नव्हते फक्त अळू होता जास्त. त्यावेळी होता त्यावेळेस बरी होती. आता सगळं भाजी त्यामुळे आणि अळूत पण काहीतरी शेंगे बिंगे काहीतरी टाकतात ना. शेंगे टाकले पावटे टाकले भाजी रे खाऊन बघ समजा. खान बघ आधीच का गाडी दाखवून झाली. वाडी पण आमची येतलेत ना. त्यांना मग दाखवाया काय पी जरा अगे ती खाता हळूहळू हेच खाता गपचूप खाता. गोड गोड ना साखर घातलेली गाडी वाढली लागते. आता
काय फोडणी देतो ना फणसाच्या भाजीत तसं वाज येतात. मी मगाशी यायची काढलेली रायत्याची हा हा रायत्याक पण असेच देतात ना. पापड दे हो मोठी नाही देतो. मध्ये मध्ये खायत असतं माका असं वाटतं तू काय हा ठेवा ओटर ठेवा चालत चालत ते यानं वासानच पाड भरत असतात ना. काय समजता हळू बरा झाला बरं आला पण तुका समजला कसा समजला टाक घेऊन येला फोंड्यासून आता डबल जपता काय बघ तुका व्यवस्थित ढवळ काय ता ढवळ काय जा चांगला सगळं. जानू दोघ गेली म्हणून सुशांतला पाठवले ना वडे करून. व्हिडिओ करता व्हिडिओ करता काकी वडे वेगळ्याच काढलेले आहेत काय दे ना मग वाढले नाही आता पाण्यात म्हणून पुढे फुगाचे नाही अरे गोडी डाळ घे आवताला जरा मंत्र मग सुपरवायझर बसलो तुझ्याकडनं करून घेतलो बरोबर म्हणला पातळ कापून चांगलं होय
आता कॅन्सल हय ना जेव्हा आमका कॅन्सर जा भाज्या जरा वडेक तळू आता आठवण करता चल जेव काढू आता सगळ्यांचा वाढून झाला काकडे दडून ठेवतो काय अंगार ती